जर तुम्ही रिसेंटली 10वी पास आउट आहात आणि जर तुमचं स्वप्न आहे की मर्चंट नेव्ही जॉईन करायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस सांगणार आहोत, ज्यामध्ये एक 10वीचा स्टुडंट पुढे जाऊन जीपी रेटिंग करून शिपवर कसं जॉईन करेल. तर स्टेप 1, तुम्हाला पहिले बेसिक क्रायटेरिया कम्प्लीट करावं लागेल. तर बेसिक क्रायटेरिया काय आहे? तुम्हाला 10वी मध्ये 40 पेक्षा जास्त टक्के पाहिजेत, इंग्लिशमध्ये तुम्हाला 40च्या वर मार्क पाहिजेत, तुमचं वय 25च्या मध्ये पाहिजे आणि तुम्ही मेडिकली फिट पाहिजेत. सेकंड, जीपी रेटिंग कोर्स. ह्या कोर्ससाठी तुम्हाला असं कॉलेज निवडायचे ज्या कॉलेजमध्ये जवळपास 100% प्लेसमेंट असेल. थर्ड, त्या कॉलेजसाठी स्पेशली काही एक्झाम्स आणि इंटरव्ह्यू असतील, त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. स्टेप 4, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. जीपी रेटिंग कोर्स हा टोटल 6 महिन्याचा इन हाऊस कोर्स असेल. या कोर्समध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जाईल, इंजिन डेक मध्ये कसं काम करायचं सगळं. स्टेप 5, तुम्हाला त्यानंतर शिप जॉईनिंगसाठी डॉक्युमेंट रेडी केले जातील. त्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला पासपोर्ट, सीटीसी, येलो फीवर आणि अदर सर्टिफिकेट तुमचे कलेक्ट केले जातील आणि तुम्हाला शिपवर पाठवलं जाईल. तर 10वीचा स्टुडंट पुढे जाऊन शिप कसं जॉईन करेल ही पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण एका फाईलमध्ये सेव्ह केली आहे. त्या फाईलसाठी कमेंट करा जीपी रेटिंग. या कमेंट नंतर आपोआप तुमच्या डीएम मध्ये ती फाईल येऊन जाईल. आणखीन काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी नक्की रिप्लाय करेल. ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.